नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. मांढरे शिक्षक असलेल्या पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजमध्ये देखील मांढरेची चौकशी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत. नांदेडच्या विद्युतनगरमधील कदम कुटुंबाला सीबीआय समन्स. मुलीसाठी 5 लाखांमध्ये पेपर विकत घेतल्याचा आरोप. कदम पती पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी बोलावलं. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये धक्कादायक घटना. 14 वर्षीच्या मुलीवरती अत्याचार. आरोपी सौरभ सोनवणे पोलिसांच्या ताब्यात. पीडित मुलगी अहिल्यानगरवरून मामाला भेटण्यासाठी आली होती कल्याणमध्ये. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त रेकॉर्डवरती. एकही सक्रिय माओवादी नसल्याचा पोलिसांचा दावा. तर ऑपरेशन अंतिम प्रहारच्या अंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक. गोंदियाच्या ओवारा गावाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. 20 घरांचं नुकसानग्रस्त भागाची पंचनामे सुरू. हिंगोली जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. तीव्र उष्णतेनं तलावांनी तळ गाठला. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सरकारला परत. पुणे TDR प्रकरणी कोर्ट निर्णयाच्या नंतर न्याय मिळत नसल्यामुळे उद्विग्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. आणि IPLचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय खेळवा. चेंबर ऑफ ट्रेड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांची मागणी. प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले तर इंधनाची मोठी बचत. गोयल यांचं मत.